इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मनस्थिती आणि डिसिप्लिनचं किती महत्त्व असतं आणि खूप जण भावनेच्या भरामध्ये निर्णय घेतात. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगणार? मनस्थिती ही तर उत्तमच पाहिजे माणसाची. प्रत्येक वेळेला ट्रेडिंग करताना मनस्थितीचा ट्रेडिंगवरती खूप जास्त इफेक्ट होत असतो. माणूस जेवढा इमोशनल असेल, इमोशनली डाऊन असेल, तेवढा ट्रेडिंगमध्ये त्याची चुका व्हायची आणि लॉसेस व्हायचे जे चान्सेस आहेत हे खूप जास्त असतात. दोन इमोशन्सवरती आपल्या इथं कंट्रोल करायला लागतं ट्रेडिंग करताना. एक म्हणजे फिअर आणि दुसरं म्हणजे ग्रीड, म्हणजे भीती आणि हाव. ह्या दोन इमोशन्सवरती जर माणसाचं कंट्रोल नसेल तर फिअर आणि ग्रीड ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या माणसाची 80% डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी डाऊन करून टाकतात. ठीक आहे. आणि ट्रेडिंगमध्ये होतं काय एखाद्या माणसाच्या बाबतीत की तो समजा आता सपोज सिल्वर त्याने बाय केली, तर आधी त्याला प्रॉफिट दिसतो 200, 300, 400, 500 पॉईंटचा प्रॉफिट दिसतो. त्याला वाटतं अजून वर जाईल, अजून वर जाईल, त्याला हाव सुटते. तो तिथे प्रॉफिट बुक करत नाही, एक्झिट करत नाही. मग त्यानंतर ती सिल्वरचा रेट खाली यायला लागतो. मग 500 पॉईंटचा प्रॉफिट 300वर येतो, 300चा 100वर येतो, 100चा 0वर येतो. आता त्याच्या मनामध्ये यायला लागली ती म्हणजे लॉसची भीती. ठीक आहे. आता लॉसची भीती त्याला त्याच्यातून एक्झिट करू देत नाही. आणि 500 पॉईंटचा प्रॉफिटचा जो ट्रेड असतो, तो जवळपास 1000 पॉईंटच्या लॉसमध्ये जातो. तरी तो त्याच्यातून एक्झिट करत नाही, कारण स्टॉप लॉस लावलेला नसतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, की विनाकारण लॉस होऊन जातो. ठीक आहे. आपण बघतो हायवेवरती एक कुत्रं चाललेलं असतं आणि गाडी येते, कुत्र्याला ओढते, लोकांना वाटतं त्या कुत्र्याची भीती म्हणजे त्या ड्रायव्हरची चुकी आहे म्हणून. तर चुकी त्या ड्रायव्हरची नसते, चुकी त्या कुत्र्याची असते. ठीक आहे. कारण ज्यावेळेला अर्धा रोड क्रॉस करून ते आलं, त्याला समोरून जेव्हा गाडी येताना दिसली, तेवढं ते एवढं घाबरलेलं असतं, की पुढे जाऊ की परत मागे येऊ हा डिसिजन ते घेऊ शकत नाही. ते जागेवरच थांबून राहतं आणि त्याच्यामुळे ते गाडी खाली येतं आणि मरतं. आणि सेम परिस्थिती ट्रेडिंगमध्ये लोकांची होते. ठीक आहे. ते डिसिजन घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं मग ₹1000 लॉस 10,000वरती किंवा 10,000चा लॉस 1,00,000वरती पण जाऊ शकतो. आणि ट्रेडिंगमध्ये डिसिजन घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि माणसाची मनस्थिती ही चांगलीच असली पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक ट्रेडरने मी नेहमी सजेस्ट करत असतो, की त्यांनी योगा किंवा मेडिटेशन किंवा वॉकला जाणं किंवा जिम किंवा स्विमिंग ह्याच्यापैकी काहीही फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या करत राहणं खूप गरजेचं आहे. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे आपला ब्रेन जो आहे हा ॲक्टिव्ह राहतो आणि ट्रेडिंगमध्ये ब्रेनची सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट असते. ठीक आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्या काहीच होत नाही. म्हणजे जर आपण एकदा ट्रेडिंगला बसलो तर 8-8, 10-10 तास, 12-12 तास उठत पण नाही. ठीक आहे. पण आपला म्हणजे आपली बॉडी थकत नाही आहे त्या केसमध्ये, पण आपला मेंदू थकतोय. बरोबर? तर मेंदू जर थकला तर त्याची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी डाऊन होऊन जाते. एखादा ट्रेड जरी त्याला आला, तरी त्याला तो कॅप्चर करू शकत नाही आणि कॅप्चर जरी केला तरी तो मोठा प्रॉफिट काढू शकत नाही. आणि मोठा प्रॉफिट जर काढायचा असेल तर आपल्या मनस्थितीवरती माणसाला काम करायलाच लागणार आहे. त्याने थोडंफार तरी मेडिटेशन किंवा योगा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या करणं गरजेचंच आहे प्रत्येक ट्रेडरनी. आणि जे सक्सेसफुल ट्रेडर आहेत ते लोकं करतात म्हणजे करतात. मी करत असतो.